पाहुणा जेवला काय? नाही जेवला तर मग या जेवायला. झणझणीत कोल्हापुरी मटण आणि तांबडा रस्सा. 1 किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. 2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये 2 तमालपत्र, 1 बदाम फूल, 1 दालचिनी, 4 लवंग थोडेसे तडतडून झाल्यावर त्यामध्ये 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून भाजून घ्यायचा. 1 चमचा हळदपूड, नंतर धुवून ठेवलेलं मटण घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. त्याला मसाल्याचं छान असं कोटिंग बसलं पाहिजे. नंतर काट असलेले एक ताट घेऊन त्यामध्ये पाणी घालायचं आहे. या पद्धतीने पाणी गरम करून त्यामध्ये 2 ते 3 वेळा ॲड करत राहायचं आहे. मटण शिजेपर्यंत मसाला बनवूया. एका पॅनमध्ये पांढरे तीळ 2 चमचे, 2 चमचे जिरं खरपूस भाजून ते मिश्रण वाटीमध्ये काढून घ्या. त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घालून अर्धा बारीक चिरलेला कांदा घालून मस्त भाजून घ्यायचा. खरपूस असा कांदा भाजला की त्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. 8 ते 10 काजू पाकळी घालायची आहे. थोडंसं परतून घ्यायचं आहे. 1 इंच आलं घालायचं आहे व 1 चमचा खसखस. तीळ जिरे थंड झाले तोपर्यंत ते वाटून घेऊया. यांच्या जारमध्ये तीळ जिरे व अर्धी वाटी चिरलेलं खोबरं, 1 वेलची घालून हे वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण बनवलेला ओला मसाला व थोडीशी फ्रेश कोथिंबीर घालायची आहे व हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे. तर मग आपला मसाला तयार झालेला आहे. मटणही अर्धं शिजलेलं आहे. अर्धं शिजल्यानंतर मीठ घालायचं म्हणजे ते छान शिजतं आणि लवकरही शिजतं. चला तर मग बघूया आपलं मटण शिजलंय. किती छान शिजलंय बघा. आता हे शिजलेलं मटण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामधले खडे मसाले काढून घ्यायचे आहेत. त्यांचं काम आता झालेलं आहे. भांड्यामध्ये 2 चमचे तेल घालून अर्धा बारीक चिरलेला कांदा घालून खरपूस भाजून घ्यायचा आहे व त्यानंतर आपण वाटून घेतलेला अर्धा मसाला घालून घ्यायचा आहे. मी इथे 2 मोठे चमचे लाल तिखट पूड घातलेली आहे. तुम्हाला जितकं तिखट हवं असेल तेवढं तुम्ही ॲड करा. हा मसाला भाजून झाल्यानंतर त्यामध्ये स्टॉक ॲड करा. स्टॉकच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून तुम्हाला जितका रस्सा हवा असेल तितकं गरम पाणी घालायचं. वाह, काय सुंदर कट आलाय. थोडीशी ताजी कोथिंबीर घाला. आपण आधीच मीठ घातलेलं आहे. तुम्ही चवीप्रमाणे नंतर मीठ ॲड करा. आता सुकं बनवण्यासाठी एका कढईमध्ये कांदा परतून उरलेला सर्व मसाला घालून घ्या. मसाला भाजल्यानंतर 1.5 चमचा तिखट पूड घालायची आहे. मसाला भाजल्यानंतर त्यामध्ये थोडासा रस्सा ॲड करायचा आहे. हा मसाला भाजल्यानंतर त्यामध्ये शिजलेलं मटण घालायचं आहे. चवीप्रमाणे थोडंसंच मीठ घालायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घालून गॅसची फ्लेम लो करा. मटणच्या पीसना थोडंसं मसाल्याचं कोटिंग होऊ द्या. आपली डिश तयार झालेली आहे. आपण आता सर्व करून घेऊया. रेसिपी आवडल्यास अगदी लाईक करा आणि शेअर करा.